कारण त्रिभुवन श्रीमंत आम्हाला भेटलाय ही भावना ठाम होती. आज आमची भावना ठाम नाही, कुठेतरी संशय आहे, कुठेतरी मनामध्ये किंतु आहे परंतु आहे. आम्ही उपास तापास करतो, कीर्तन प्रवचनाला जातो, भजन ऐकतो, तरी सुद्धा मनात असतं देव आहे की नाही. एक जण तर म्हणाले, ताई एवढा उपास केला, म्हणाले भगवान महादेव पावतच नाही. तुम्ही म्हणला तर देव बदलून बघू का, दत्ताची उपासना करू का, दत्त पण पावे ना. म्हणले जाऊ का देवीकडं, जाऊ दे. म्हणाले जाऊ का पांडुरंग. अरे किती भगवंत सगुण रूपामध्ये साकार झाला तो तुमच्या माझ्याकरता, पण तो एकच परब्रह्म आहे हे जेव्हा ठाम मनात ठेवू. तो अनेक रूपांनी नटला, कोणी त्याला शंकर म्हणतं, कोणी विष्णू म्हणतं, कोणी दत्त म्हणतं, कोणी देवी म्हणतं. पण आमचा संशय पक्का झाला, बळावला की देव आहे की नाही इथपर्यंत आम्ही. पण नाही हो, ठाम विश्वासाने निष्काम भक्ती शिकवली. आणि माझ्या वडिलांची मिराश गा देव, आमची मिरास आहे, आमची ॲसेट आहे, आमची संपत्ती आहे ती तुझी चरणसेवा पांडुरंगा. या पलीकडे आम्हाला काही नको. कारण जीवनातल्या सगळ्या चिंतांचं निवारण करणारा चिंतामणी पांडुरंग त्यांना भेटला होता. सगळ्या चिंता संपल्या. प्रचंड कटकटी होत्या घरामध्ये. अवलामाई विचारायच्या जिजाई माता तुकोबांना, धनी तुम्ही रोज त्या काळ्याकडे जाताय म्हणायची, तुम्ही रोज त्याचे पाय पकडताय, बघा माझ्या संसाराचा पार पार इस्कोट होऊन गेला म्हणायची. जरा बघा लेकरा बाळांकडे बघा. तुकोबा म्हणायचे, आवले काळजी करू नको, ज्यानं चोच दिली तो चारा देणारच आहे ग. प्रपंच बाजूला सारून परमार्थासाठी बाहेर पडले. याचा अर्थ असा नाही तुकोबा आम्हाला शिकवतात अशी प्रपंचाची दशा करा, असं नाही. हे फार डेंजर आहे बरं तरुण पिढीसमोर असं सांगायला गेलं की ते म्हणतात संतांनी कर्तृत्व नाकारलं, प्रपंच बाजूला ठेवला, नीट कामच नाही केली. असं नाही. तेच तुकोबा तुम्हाला मला सांगताना हेही सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, पण उदास विचारे वेद करी, हो उदास विचारे वेद करी, हो उदास विचारे वेद करी, हो उदास विचारे वेद करी. हरिभक्तीपरायण पराग महाराज अत्यंत गोड चाल. अशी साथ असली की कीर्तन 12 वाजेपर्यंत चाललं तरी चालतं आहे की नाही. काय म्हणणं आहे तुमचं यावर. वा वा बघा आत्ता तरी हो म्हणतायत. 11 वाजवले की मला असे दाखवतील. 11 नाही 10 पर्यंतच आपलं टाईम लिमिट आहे, पण मला सूट दिली आहे जरा.
15-20 मिनटं म्हणाले ताई चालेल पुढं असं म्हणालेत मगाशी काका, पण हरकत नाही, तुम्हाला कंटाळा येणार नाही इथपर्यंत, अजिबात ताणणार नाही, काळजी करू नका. बघता तोच चांगला ज्याला कुठं थांबायचं हे कळतं. पण आपण सुज्ञ आहात, अतिशय उत्साहाने आणि इतके शांततेत आपण श्रवण करता आहात. महाराजांचा अभंगही तितकाच गोड आहे. मी सांगत होते महाराजांनी उत्तम प्रपंच करा असंही आम्हाला सांगितलंय बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उदास या शब्दाचा अर्थ आम्ही असं घेतो की निष्क्रिय. उदास या शब्दाचा अर्थ असा घेतो की उगीच हसायचं नाही, बोलायचं नाही, डावीकडे बघायचं नाही, उजवीकडं काही नाही, आपलं एक असं ते घोड्याला लावतात की नाही तसं चालायचं. फक्त माझा प्रपंच, माझी मुलं बाळं, माझा संसार, माझं घरदार, माझी जमीन जुमला, माझं 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 सगळं माझं. अहंता आणि ममता या 2 गोष्टींनी इतकं कवटाळलं आम्हाला. अहंता आणि ते ममता म्हणजे विठाल 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 विठाल. तुमच्या डोक्यात कोणी व्यक्ती असेल तर तसं नाही. ममता म्हणजे माझं, अहंता म्हणजे मी आणि माझं. या 2 गोष्टी फार घातक आहेत की नाही. संतांनी तेच सगळं बाजूला केलं. तुमच्या माझ्या अंतःकरणातले त्या 2 भावना, मी आणि माझं, अहंता आणि ममता, या 2 गोष्टी बाजूला व्हाव्यात. आणि मग आमचा प्रपंच हा जगाच्या कल्याणासाठीच होईल. जे करू जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. मी काहीतरी देणं लागतो हे महापुरुषांनी संतांनी आम्हाला शिकवलं. म्हणून स्वतःच्या प्रपंचाला सुद्धा बाजूला ठेवायची वेळ आली तरी सुद्धा त्यांनी ती पत्करली, सोडलं. आणि जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, फक्त परोपकार. मग त्यांना काय किती करायचं त्यांच्याकरता. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे भावे उतराई. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे भावे उतराई. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे भावे उतराई. काय द्यावे त्याचे भावे काय द्यावे त्यासी भावे उतराई. मागची मंडळी तुम्हाला नाही आवडली का चाल? नाराज आहेत का तुम्ही आमच्यावर? नक्की. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज म्हणले जीव ओतला पायावर तरी चालेल. आणि बघा ना, वाकायला शिकवलो. आज समाजामध्ये जिथे जिथे योग्यता, पवित्रता, शीतलता, शांतता, जिथे गेल्यानंतर आपल्याला शांत वाटेल. ओळखायचं कसं संतांना? आज भगवी कपड्यातलीच माणसं फक्त संत आहेत असं नाही. उत्तम प्रपंच करणारी सज्जन माणसं सुद्धा समाजामध्ये आजूबाजूला आहेत. ओळखायचं कसं? ज्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला शांत वाटेल. अशी वखवक वखवक नाही, उगीच त्रासले पण नाही, त्रागा नाही. जिथं गेल्यानंतर चिरंतन शांततेचा अनुभव येईल त्यांना संतच म्हणूया. मग तिथे वाकायचं. आज वाकायला कोणी तयार नाही. असं आहे, एक शायर म्हणाला, झुकते वही है जिनमें जान है, अकडना तो मुर्दों की पहचान है म्हणाले. मग आम्ही तसे आहोत का? आम्ही जिवंत माणसं आहोत. हाडामासाचं उत्तम शरीर भगवंतांनी पंच भौतिक आम्हाला दिलंय. अनंत उपकार आहेत संतांचे, परमेश्वराचे. त्या उपकाराची जाणीव ठेवून जीवनातला प्रत्येक श्वास तुमचा माझा घेतला गेला पाहिजे. आणि म्हणून काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. म्हणून या महापुरुषांकडे, संतांकडे अमृतासारखं आयुष्य मिळालं, परंपरेने मिळालं. ते संत तुम्हाला मला मिळाले म्हणून आमचं जीवन अमृतासारखं करण्याचं भाग्य आमच्या वाट्याला येऊ शकतं. पण हे केव्हा? म्हणाले त्यांच्या पायाशी जाल तेव्हा. कुणाच्या पायाशी? आत्ता ज्यांची आपण वर्णनं ऐकली ते संत ओळखायचे कसे? लक्षण काय? हे सगळं ऐकायचंय आपल्याला. पण महाराज म्हणाले, मला अशांचा संग दे की ज्यांच्या वचनाला सुद्धा भगवत प्रेमाची ओल असेल. अभंगाचं 2रं चरण. ऐसी याचा संग, ऐसी याचा संग,
ऐसी या संग हो ऐसी या बोला
गाजले तर मी जबाबदार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबा अशी साथ मिळणं. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. आणि कीर्तनामध्ये रंगदेवता तेव्हाच येते. सगळेजण पूर्ण भावानी जीव तोडून सेवा करतात. नादब्रह्माची, स्वरब्रह्माची, शब्दब्रह्माची. आणि मग परब्रह्म साकार व्हायला किती वेळ लागतो. कीर्तनामध्ये श्रोत्यांच्या रूपात आम्ही त्याला पाहतो. महाराज म्हणतात ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. या किती सोपं आहे बघा. ज्यांच्या वचनाला ओल ओल आहे, ओलावा आहे, त्यांचा संग मला दे. इतकं सोपं महाराज सांगतायत. मग आता तुम्ही म्हणाल ओलं कसं बोलायचं, शब्द कसे भिजवायचे. ज्यांच्या वचनांमध्ये आपुलकी आहे, स्नेह आहे, आर्द्रता आहे, प्रेम आहे, भाव आहे, त्यांचा संग मला दे. आज कुणी कुणाशी धड बोलायला तयार नाही. बोललंच तर नीट बोलायला तयार नाही. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव असं म्हटलंय. म्हणजे शब्दांनी होणारी जखम आणि एखाद्या शस्त्रांनी होणारी जखम, यामध्ये ही शब्दांची जखम फार त्रास देते. आणि दुर्दैवाने आम्ही सुद्धा त्याच जखमा फार लक्षात ठेवतो. काही वेळा काय असतं, फॉरगेट, फॉरगिव्ह आणि मूव्ह फॉरवर्ड, या 3 गोष्टी फार पाळणं आयुष्यात गरजेचं असतात. काही गोष्टी विसराव्यात, काही गोष्टी क्षमा कराव्यात आणि काही गोष्टी सगळ्या मागं टाकून पुढे निघून जावं. हे जमलं पाहिजे बरं का. आम्ही तेच ठेवतो. 25 वर्षापूर्वी अमुक अमुक लग्नात मला हलकी साडी दिली, 25 वर्ष खतखतत राहतं डोक्यात, उरात अखंड तेच 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 तेच. काही गोष्टी सोडूया. मुखामध्ये अखंड भगवत प्रेमाचा ओलावा राहील अशी काहीतरी व्यवस्था करता येईल का. माणसाच्या 2 प्रतिमा असतात श्रोते हो. माणूस कायम प्रतिमेत जगतो. एक समोरच्याला दिसणारी आणि दुसरी वस्तुस्थितीत असणारी. 2 प्रतिमांमध्ये माणूस जगतो. म्हणून असं म्हटलंय एकच राहावं, जसं आहे तसं समोर प्रदर्शित व्हावं. विनाकारण कुठल्याही गोष्टीचा दिखावं न करता बोलायचंच असेल ना तर भगवंताच्या विषयी बोलावं. न बोले मना राघवा वीण काही, जनी वावुगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्यने तो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. मनोबोध नावाचा समर्थांचा ग्रंथ आहे छोटा. मनाला उपदेश केले. बोलायचंच असेल तर म्हणाले रामाशिवाय कृष्णाशिवाय बोलूच नको. आमचा असाही 4 बायका एकत्र जमल्या की सगळी वर्तमानपत्र तिथं मिळतं गावाचं. हिचं काय झालं, त्याचं काय झालं, ही कुणाबरोबर गेली, अगं ती तशीच आहे तशी. त्यापेक्षा आपण असं म्हणूया ना, एक किती माळा जप केला तू आज, किती झाला जप. ज्ञानोबांचं तुकोबांचं काही वाचलंस का, काही ग्रंथांना स्पर्श केला का. मी नेहमी सांगते की आपण बघा ना, अनेक गोष्टींकरता व्यवहारामध्ये जरा काही बिनसलं की आपण तब्येतीत बिघाड झालं की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात, मेडिकलमध्ये जातो, औषध गोळ्या आणतो आणि त्या देवापुढे ठेवतो ना हळदी कुंकू हात, नाही की नाही. ते औषधं घेतो. जो काही कोर्स असेल तो श्रद्धेने पूर्ण करतो. का, इच्छा असते गुण पडला पाहिजे, फरक पडला पाहिजे. मग संतांचे हे ग्रंथ म्हणजे तुमच्या माझ्याकरता औषधाचंच काम आहे. जीवनातल्या नैराश्यावरचं औषध आहे. जीवनातल्या सगळ्या समस्यांची उत्तर आहे. तिथे शंका नाही आणायची. ते मात्र आम्ही सगळं पोथे वासनात गुंडाळून तिथं मात्र हळदी कुंकू वाहतो. तिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तिथे मनामध्ये शंका नाही आणायची. आणि संतांनी आम्हाला आचार विचार, बोलावं कसं हे सुद्धा सांगितलंय. कसं बोलायचं. जिभेची 2 काम आहेत, स्वाद आणि दुसरं काम आहे, पहिलं काम आहे स्वाद, खायचं, चव चाकतो आम्ही. आजचं जिरत नाही तोपर्यंत उद्या काय बनवायचं. महाशिवरात्रीच्या उपासाला मी काय खाऊ, याचं महिनाभर नियोजन असतं आमच्याकडे. उपासाचे 108 पदार्थ पुस्तकं लिहिली. आमचे पुण्याजवळचे कोडीत गावचे एक आचार्य अत्रे, आपल्या सगळ्यांना माहिती अत्र्यांचं नाव. महाराष्ट्रामध्ये अत्रे नवीन नाही आहेत कुणालाच. अत्र्यांनी एक पद लिहिलं. म्हणाले की हे असं विडंबन काव्य त्याला म्हणतात. ते म्हणाले, उपास मज लागला सखे ग बाई, उपास मज लागला. कसं भक्ती आमची बघा. उकडले बटाटे 6, आत्र्यांचं काव्य. मोजिल्या खार का 10, हे एकटीसाठी बरं का. आणि म्हणायचं उपास 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 उपास. दिवसभर तोंड असं असतं की जणू काही गिळलंच नाही आम्ही. आणि सगळ्या म्हणजे जगाचं टेन्शन असल्यासारखा चेहरा. मी निंदा नाही करत आहे, आत्र्यांचं काव्य सांगण्याच्या निमित्ताने बोलते. आणि कुणी आपल्यापुरतं घेऊ नका बरं का. उकडले बटाटे 6, मोजिल्या खार का 10, किस नुसता केला पहा सखे ग बाई, उपास मज लागला.
उपास मज लागला सखे ग बाई उपास मज, यांना वाजवायचंच आहे. हा उपास मज भोवला, दिवसभर असा उपास 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 करत आम्ही एवढं सगळं, एकादशी दुप्पट खाशी आपल्याकडे म्हणच आहे. आणि मग शेवटी जीव कासावीस झाला, जमेनाच आता शेवटपर्यंत. चतुर्थी सुद्धा आम्ही करतो, पण सकाळी ब्रश करतानाच काय रावसाहेब आज चंद्रोदय किती वाजता आहे हे चिंतन. म्हणजे त्याचं त्या गणपतीपेक्षा चंद्राची आम्ही एवढी वाट पाहतो त्या दिवशी, म्हणजे मग आम्हाला गिळायला मिळतं की नाही. हा उपास मज भोवला जीव कासावीस झाला, नाहीच सुधारलं शेवटी दही भात मधुर चोपला सखे ग बाई उपास मज लागला, उपास मज लागला सखे ग बाई उपास मज. हे आत्र्यांचं काम, म्हणून फार कोणी त्यांच्या नादी लागत नव्हतं. आणि अशा पद्धतीचं की स्वाद हे जीवनाचं पहिलं काम आहे, म्हणजे जिभेचं पहिलं काम. दुसरं काम आहे वाद. पहिलं काम स्वाद, दुसरं काम वाद. म्हणून जगातली 99% भांडणं जिभेमुळे होतात. आणि ती कमी पडली की माणूस हाणामारीवर उतरतो. आणि आज समाजामध्ये असं आहे, 2 माणसं भांडत असली तर पूर्वीचा काळ असा होता तिसरं जाऊन सोडवायचं. आता असं आहे, 2 भांडत असली की तिसरं शूटिंग करायला विसरत नाही, सोशल मीडियावर टाकायला. इतकी नतद्रष्ट आणि इतकी पाषाण हृदयी माणसं आम्ही झालो. एखादा अपघात झाला तर पूर्वीची मंडळी मदत करत होत्या, पहिले फोटो काढतील पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींची. सांगायचा मुद्दा, ओलावा वचना जयांची, या वचनांना आचरणांना स्नेहाचा ओलावा असला पाहिजे, आर्द्र जीवन असलं पाहिजे आमचं, की दुसऱ्याला त्रास नाही. भगवंतांनी याकरता माझी योजना केली आहे. 750 वर्षापूर्वी पायरीवर बसला म्हणून मारलं आमच्या चोखोबांना त्या काळच्या लोकांनी. इतकं मारलं, इतक्या वेदना झाल्या, सर्वांगापर्यंत कळ जावी. आणि पांडुरंगा, अरे माझ्याच कर्माचं फळ असेल रे हे, कुणाला दोष नाही दिला. आम्ही मात्र जरा बिघडलं की बाकी नाही, देवावरच खापर पडतो. काय रे, तो खरं तर तुमच्या पुण्यातही नाही पापातही नाही, सगळं प्रारब्ध आमची गाठोडी घेऊन आम्ही आलोय आणि भुगतोय. पण भोग कमी करण्याचं किंवा ते भोग भोगण्याची ताकद देण्याचं काम परमात्मा आम्हाला निश्चित करणार आहे. कधीच नाही तक्रार केली. तक्रारी तुम्ही आम्ही करतो, संतांनी नाही तक्रारी केल्या. जे आहे ते स्वीकारलं. प्रारब्धाचे भोग, माझंच काहीतरी पूर्वजन्मीचं पाप आहे भगवंता, म्हणून मला असा अनुभव येतो. तुझ्या पायरीवर सुद्धा बसू देत नाहीत रे. विटाळ व्हायला म्हणाले चोख्या, चाल इथून निघून जा. अजिबात बसू देत नव्हते चोखोबांना. पण तरी सुद्धा भगवंताला बघायचंय. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या. पांडुरंगा, मला बघू दे रे तुला, मला बघू दे रे तुला, म्हणून पायरीवर बसून राहायचे सारखे. जरा कुणी बाजूला झालं, कुणी नाही असं बघितलं की हळूच पांडुरंगाकडे मुखदर्शनासाठी जायचे, हकलून द्यायचे, मारायचे, बडवायचे. आणि पांडुरंगाकडं मागणं मागायचे. कसे माहितीये? जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार माय बाप जोहार, जोहार जोहार माय बाप, जोहार माय बाप जोहार. तुमच्या महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार, तुमच्या महालाचा मी महार. माय बाप जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप. बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला. टाळ थोडे बारीक कर. बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो. बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. चोखा म्हणे पाटी आणली, चोखा म्हणे पाटी आणली, चोखा म्हणे पाटी आणली, उष्ट्यासाठी आणली, तुमच्या उष्ट्यासाठी आणली. माय बाप जोहार,
चंद्रभागेच्या वेळी असं मारून लोकांनी हाकलून दिल्यानंतर चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये एक चंद्रमौळी झोपडी बांधावी, तिथे राहावं. पांडुरंग परमात्म्यानी वेश बदलून जावं, चोखोबांना मार लागलाय म्हणून हातापायाला चोळून द्यावं, दाबून द्यावं, सेवा करावी. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी, कामार होऊन या. गडी व्हावं, सेवक व्हावं, दासांचा सुद्धा दास व्हावं, हातपाय चेपून द्यावेत आणि म्हणावं, अरे चोख्या, अरे कशापायी जातोस तिथं, कशापायी हट्ट करतो भगवंताच्या दर्शनाचा, मार खातोस? नाही नाही, पांडुरंगाच्या दर्शनात जे सुख आहे ना ते कुठंच नाही. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सगळ्या सुखांचं परम सुख, परम धन मला त्या विटेवर बघायला मिळतं, मला जाऊ द्या. अरे चोख्या, एवढा मार खातोस, ते बडवे पुजारी तुला इतके मारतात, कशापायी काय जातोस? तुला आत्ता भेटायचंय का म्हणले? कोण आले? पांडुरंग स्वतः आलेत. चल म्हणाले, तुला आत्ता नेतो म्हणून राऊळात नेलं, गाभाऱ्यात नेलं मध्यरात्री. आणि भगवंतांनी सोबत आलेले एका वृद्धाचं रूप घेतलं होतं, वृद्ध वेशी ब्राह्मणाचं, गायब झालं आणि मूर्तीत चैतन्य प्रगटलं. पाषाणामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं, तुमच्या माझ्याकडे नाही. नामदेवांकरता भगवंत येत होता, चोखोबांकरता येत होता. जनाबाईंना आला सुळावरती देताना भगवंतांचं तेज प्रकट झालं, सगळ्यांना अधिकार कळाला. आज तुमच्या माझ्या करता येत नाही, कारण तुम्ही आम्ही देवासाठी रडत नाही, आम्ही प्रपंचासाठी रडतो. माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पती, माझा नवरा, माझा सासरा, प्रपंचासाठी इतके रडू. पण खरं सांगू का, मी हात जोडून सांगते, खूप लक्ष देऊ नये का, प्रपंचासाठी कितीही करा, तुम्ही कितीही करा, मुलांसाठी करा, बाळांसाठी करा, लेकरांसाठी, नातवंडा पंतवंडा सगळं करा, पण प्रपंच म्हणणार नाही तुम्ही केलं म्हणून. सख्खी लेकरं सुद्धा म्हणतात तुमचं कर्तव्यच होतं, काय विशेष केलं? पण माझ्या भगवंतासाठी एवढंच करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम परतुम भक्त्यामी अश्नामी प्रयुतात्मनः. काहीही दिलं, थोडंसं एवढंसं दिलं, पत्र पुष्प फल तोय, तरी मला चालेल म्हणाले भगवंत, चालेल. एवढंसं केलं तरी भगवंत लक्षात ठेवणार आहे आणि शेवटच्या क्षणाला तोच आपल्यासाठी येणार आहे. ओलावा वचना जयांची. आणि मग भगवंतानी स्वतःच्या गळ्यातला तो रत्नांचा हार तुळशी माळेबरोबर मुद्दाम टाकावा. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की ज्यान रत्नहार गायब आहे म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी चोखोबांना पुन्हा बडवावं, मारावं, चंद्रभागेच्या शेजारी असलेल्या चोखोबांच्या गळ्यात रत्नहार दिसावा, पुन्हा त्यांना वाळवंटात शिक्षा द्यावी. पण काय हो, या सगळ्यातून मिळालं काय? खरं सांगू का, मिळालं ते परमधन की जे कुणालाही नाही मिळत, असं धन मिळालं. भगवंतांनी सांगून ठेवलं पंढरपूरला या, माझं दर्शन घ्या, पण माझ्या आधी माझ्या भक्तांचं दर्शन घ्या म्हणून नामदेवांकडून समाधी बांधून घेतली समोर चोखोबांची, ज्यांच्या अस्थी सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. नामदेव महाराज म्हणले, हाडं उचलायचं, अस्थी उचलायची, कानाला लावायची, विठ्ठल विठ्ठल नाद आला की जमेस धरायची, ती चोखोबांची असती. मंगळवेड्याच्या गावकुसवाच्या तटबंदीचं काम चालू असताना गावकूस अंगावर कोसळून कामगार मेले, त्याच्यामध्ये आमच्या चोखोबांचा देहांत. आणि मग या प्रकारे अस्थी गोळा करून आणल्या आणि तिथं समाधी आज पंढरपुरामध्ये. आधी चोखोबांचं, मग नामदेव पायरीचं दर्शन आणि मग म्हणतो पांडुरंग परमात्मा मग मी तुम्हाला भेटेन. म्हणून अशा संतांचा संग देऊया. काय होतं, काय आचार होता? उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. उत्तम सेवन, खायचं काय, आचार काय करायचा? आता या सगळ्याचा आचार भ्रष्ट समाज आजूबाजूला आम्ही पाहतोय. आमच्याकडे परवा खूप मोठा सण झाला महाराष्ट्रात. कुठला हो? 31 डिसेंबर. मला आलं उत्तर पटकन, म्हणजे त्याला आम्ही सण म्हणतो हे निश्चित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा कुठला सण नाही, पण सणापेक्षा मोठं महत्व आम्ही त्याला देऊन ठेवलं. पाश्चिमात्यांचं उच्चिष्ट आम्ही उगीच खरकटं खातो, आमच्या श्रीमंतीकडे आम्ही लक्ष देत नाही. स्वामीजी म्हणतात आमची श्रीमंती आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. इंग्रज लोक किंवा पाश्चिमात्य लोक भारताकडे बोट दाखवतात मानसिक शांततेसाठी आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जातो. अमेरिकेतल्या कित्येक शहरांमध्ये, टेक्सास सारख्या शहरामध्ये 10,000 पोरं एका वेळी गीता पठणाला बसतात आणि आमची पोरं, आम्हाला वाटतच नाही की आमच्या मुलांना सुद्धा भगवद्गीता यावी, हरिपाठ यावा.
आणि या सगळ्यातून जर आम्हाला काही साधायचं असेल ना, तर अमृतासारखं जीवन ते मिळावं याकरता संतांनी जे सांगितलं त्या आचार विचारांचा विचार करावा लागेल आणि भगवंताला जे आवडतं ते करावं लागेल. विठोबा रखुमाई, बोला बोला. टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता घड्याळ खुणवायला लागलं ना, रोजची 10ची वेळ आहे आपली. पण श्रोते हो, नाम संतांनी आम्हाला दिलं, आचार दिला, विचार दिला, काय सेवन करायचं. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी दिसेवरी. एक दृष्टांताने मी माझ्या समारोपाच्या दिशेने जाणार आहे की संतांकडं पाहिलं की बघा ना, आजही हिमालयामध्ये असं म्हणतात, ज्यांनी हिमालय परिक्रमा केली, सहज 400 वर्षांचं आयुष्य आहे. असे साधू लोक तिथे आहेत, अस्थिपंजर झालेलं शरीर हिमालयामध्ये. मग आम्ही प्रपंचात राहून सुद्धा उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी असं राहू शकतो की नाही. पहिली गोष्ट, मांसाहार हा माणसाचा आहार नाही. वाघाने एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाही, कारण निसर्गाने ते त्याचं अन्न तयार केलंय. आम्हाला असं वाटतं की हा आमचा आहार आहे, माळा घाला माळा घाला असं सांगावं लागतं भक्तांना. संतांनी आचार सुद्धा दिला, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्या माळेबरोबर पथ्य सुद्धा सांभाळायला सांगितलं. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास न्यालो, गोधडीची माया मोह सारे उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो, आम्ही विठ्ठलाच्या. असं पथ्य जीवनाचं तुमच्या माझ्याकडून सांभाळलं जावं. आणि याकरता महाराजांनी एक उदाहरण दिलं की आमचं जीवन असं असलं पाहिजे. कुणाच्या संघामध्ये गेलो म्हणजे मग आमचं जीवन उद्धरून जाईल, त्याच्यासाठी एक वृक्ष आमच्या समोर ठेवला. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात,